भजन देवाचं नाव म्हणजे किती चांगलं आहे. नामदेव महाराज सांगते, अमृतावनी गोड नाम तुझे देवा, अमृतावनी गोड नाम तुझे, मन माझे केशवा कान बघेई, सांगा पंढरीराया काय करूया. काय म्हणते महाराज, कसं किती गोड आहे. आम्हाला चहा इतकं गोड नाही लागत महाराज. आम्हाला चहाला की वाटतं हे भजन सोडावं. गंज घेतो रूप पाहता लोचिनी, सुख झाले व बहुत सुकृताची जोडी, आणि चहाला म्हणले कशाची गोडी. चहाची गोडी, तंबाखूची गोडी, बिडीची गोडी. आम्हाला का नामाचा आनंद होत नाही. नामाचा अमृत, अमृतापेक्षा नाम कसं आहे गोडे, तरी आम्हाला काय होत नाही. त्याचा काय होत नाही, देहाचा काय पडत नाही. आणि देहाचा इसर पडल्याशिवाय स्वस्वरूपाचा आनंद होत नाही. अमृत जयास फिके पुढे. अमृत सुद्धा काय फिक इतकं देवाचं नाव अमृतापेक्षा बी गोड. गोड तुझे रूप हा देई मज प्रेम. महाराज म्हणजे इतकं गोड आहे. आणि आम्हाला काय राजा कळो करी उपकार. देवा आमच्यावर काय करतो, उपकार कर. आम्हाला काय पडत नाही. आणि देहाचा इसर पडल्याशिवाय जो खरा आनंद अद्वैत नित्य निरामय जो आहे त्याचा काय होत नाही. आनंद स्वरूप असून काय होत नाही. आनंद होत नाही का आनंद स्वरूप नाही. आनंद स्वरूप आहे का होत नाही. तर देहाचा विसर पडत नाही. जा मी भजनाला बसतो, जा मी कीर्तन ऐकतो, का देह मीच वाटतो. काय वाटतं. आणि देह मी वाटलं की देह दुःख रूप आहे. देह शरीर दुःखाची, रोगाची, दुर्गंधीची नाही अपवित्र. म्हणजे शरीर कसं आहे दुःख रूप. आणि त्याचा काय पडत नाही. म्हणजे काय वाटतं, देह आपलं स्वरूपच वाटतं का देह आपलं स्वरूप नाही हे ओळखायचं. ओळखायचं. जीवा नाही कुडीचे लाते भिन्न भिन्न
भजन करीत असताना, पूजा करीत असताना, ध्यान करीत असताना देवा मला काय पडत नाही, आणि इसर पडल्याशिवाय तरीचा हा जीव कधी इसर पडत. झोपीत काय पडतो आणि जागृतीत काय पडत नाही, आणि झोपीतच का पडतो याचा कधी विचार केला का? विचार झोपीमध्ये इसर पडतो त्यावेळेस दुःख होतं का सांगा? हा कशाच दुःख होत? हा आहे का तिथं काही कोणाचं देणं असलं तर काही चिंता लागते का? नाही. काही दुखायला लागलं तर शरीराचं काय दुखाचं सुद्धा काय राहत नाही, लेसच राहत नाही, काही राहत नाही का? की तिथं काय पडलेला असतो? ईश्वर पडलेला असतो. म्हणजे देह मी नाही, देह मी आठवो हे चित्तात असतो, अंतःकरणात. देह नोहे हे मी सारे देह आपण नाही. देह हा पंचभूताचा आहे. कशाचा बनलेले देह? सगळे कपडे कशाचे? कापसाचे. तसे सगळे शरीर कशाचे? याच्यात जे घट्ट भाग आहे तो पृथ्वीचा आहे, पातळ भाग आहे तो, आणि याच्यात जी उष्णता आहे, आणि याच्यात जी विरळ आहे, आणि याच्यात जी पोकळी म्हणजे देह कशाचा आहे? आणि पंचमहाभूत जड आहे, आणि जीव जड आहे का चैतन्य? म्हणजे आपण चैतन्य, म्हणजे आपण न दिसणारे, आणि शरीर देह दिसणारा न जाणणारा, म्हणजे ते आपलं स्वरूप नाही. देह हा जड स्वरूप आहे. कसा आहे तो? जड. आणि तो जड वाटत नाही आपल्यामुळं. जड असून काय मुर्दा असून, प्रेत असून, प्रेत वाटत नाही आपल्यामुळं. पाणी थंड असून थंड वाटत नाही कोणामुळं? ध्यानात न घेतल्यामुळे. हा नाही ध्यानात घ्या का नका घेऊ, पण पाणी मात्र जरी चटके बसले तरी बोलणं तसं. जरी जिवंत वाटत असलं तर जिवंत जीवामुळं का पैशामुळं? कशामुळं? जिवंत. कशामुळं? श्रीमंत पैशामुळं. बळवंत बळ असलं तर हा, आणि श्रीमंत पैसे असले तर, आणि जीव असला तर, आणि जीवन असलं तर मुर्द्यावंत. शरीर आत्ता प्रेत आहे, पण आपल्यामुळं काय वाटत नाही. आणि त्या प्रेत आहे आणि मी प्रेताहून कसा आहे, आणि ते प्रेत वाटत नाही, ते माझं स्वरूप वाटतं देवा भक्ती करताना मला. म्हणून तुझ्या भक्तीचा आनंद होत नाही, कीर्तनाचा आनंद होत नाही. ना तुम्हाला कीर्तनात झोप आली कारण झोपीत काय होतं? मला सुख होतं. मग कीर्तन ऐकावं का झोपाव? कीर्तन ऐकून झोप आली तर काय होतं? आनंद होतो. पण इथं झोपायची जागा आहे का जागा व्हायची? आता पहा, इथं झोपल्यावर तर मग कुठं जागा व्हायचं? हे जागा व्हायचं ठिकाण आहे. हे संत काय करायले आपल्याला? जागे करायले. उठा जागे, स्मरण करा, भावे चरणी ठेवा माथा, सुखा येथा जन्माच्या. म्हणून देवा, जर देहाचा इसर नाही पडला माझा,
आणि आयुष्य तर संपणार आहे एक दिवस, आणि कधी संपन काही सांगता येत नाही. कोण दिवस येईन कैसा नाही या, शरीर संपत्ती मर्गजळ भान जाईल नासून, खरी नोय हा तुझा परिवार देवदारा क्षणभंगुर. हे तू नाही, हे मी नाही देवा, पण मीच वाटतो रे. मी आहे आदर्श. प्रत्येक जीव कसा आहे आदर्श, म्हणजे आपण दिसत नाही पण आता आहे. आता न दिसून कीर्तन ऐकायला का बसून का दिसून नाही वाटतं कसं बसून ऐकायला उभा टाळकरी उभा राहून म्हणायला लागले ऐकायले, आणि सांगायला तर उभा राहून सांगायला वाटत, आणि ऐकायले ते आता बसून मुडदा ऐकत असतो का आडवा मुडदा ऐकत असतो का उभा केलं मग कोण ऐकायला? हा, जो ऐकायला तो मी आहे का जे बसलेलं शरीर आता हाडा मासाची मोळी. हे काय मी म्हणून कवटाळी. म्हणून जीवाला दुःख कशामुळे? त्याच्यामुळे त्याला दुःख नाही, दुसऱ्याचे वजे. हा, कार्य धनुर्धरा का दुःख होणार नाही? दुःख होणारच. जर आपलं हे देहाला मी देह वाटतं ना, आपले फुटून गाव वाटतं ना, कोणाचे लय फुटू काढ वाटते. माळ कार्याला बर का, भजन करणाऱ्याला सुद्धा काय कुठे आवडतं आणि ते आपलं स्वरूप नाही. किती भजन करा, लक्षात ठेवा, बॉम्बला लागून दुःख होणार. ते आपलं स्वरूप नाही, त्याचे काय काढा वाटते आपल्याला? फोटो काढा वाटते. हे आपलं स्वरूप काय आहे? आदर्श दर्शने संताची जेवढ्या दृश्य वस्तू आहेत, दिसणाऱ्या वस्तू आहेत, ते दिसणारं एवढं मोठं जगत आहे, एवढं मंदिर आहे, एवढं गाव आहे, एवढा देश आहे, पण हे सगळं जड आहे. एवढं मोठं दिसतं ना हे पसारा, इंद्रियाने आपल्याला त्याचा आकार लागत नाही. एवढं जग आहे, केवढी पृथ्वी, केवढा आकाश आहे, किती गंगा आहे, त्या आकाशगंगा, किती सूर्यमालिका आहे, केवढं जग आहे, अनंत ब्रह्मांड. हरी हा नवल केवढे न कळे कानोबाचे. एवढं मोठं जग आहे, पण ह्या जगाला कळत नाही. आणि त्या जगामध्ये मिळालेलं आपल्याला एवढंस शरीर आहे, हे आपल्याला मिळालेलं आहे का आपलं स्वरूप आहे. हा देश आहे, आणि ह्या देशात मिळालेलं आपल्याला एक शरीर आहे. म्हणून हा देश बी आपण नाही, आणि ज्या देशात शरीर मिळालं मग त्या देशाचा बी काय पडा. आणि जे ज्या देशात शरीर मिळालं तरीचा हा जीव, नाहीतर चक्कर मारला तिथं. चित्ता राखे पाया
करावे ऐशी वाटती सावनी संकोची ठाव थोडीशी जागा दी मला. अरे तुझ्या देव म्हणते की तुझ्या प्रयत्नाने का राहतात नाही माझ्या पायाजवळ. ते तर ना मग भानगड, माझ्या प्रयत्नाने मला राहता येत नाही म्हणून तू काय दी मला. नाही 2 4 10 5 गुंठे तर 2 गुंठे तरी काय दी जागा दी. काय मला तुझ्याजवळ राहिलं तर मला तरीच हा जीव. आणि बाकी इकडं सगळं अस्थिर आहे. अस्थिर आहे आणि अस्थिर जगामध्ये मन बी काय होतं मग अस्थिर होतं. अस्थिर मनामध्ये गण स्थिर परमात्मा आहे पण त्याला काय होत नाही आनंद होत नाही, सुख होत नाही. गण आनंद स्वरूप आहे. कारण मन स्थिर झाल्याशिवाय व्यवहारात सुद्धा आनंद मन स्थिर झाल्यावरच काय होत असतो. जेव्हा आपण रंगवतो कामात कशात ईशात तेव्हा आनंद कधी होतो रंगल्यावर का कधी देहाचा इसर पडला तेव्हा ईशाचा काय होतो. अरे तुला देवाचा आनंद घ्यायचा तर काय पडला पाहिजे पण पडत नाही. ठाव देई चित्ता सकळ वरतीशी अखंडित. माझी वरती अखंड तुझ्या सचित आनंद पायापाशी राहू दी. आणि ही वरती न राहिला कारण घटक आहे. कारण कीर्तनाला आत्ताशी सुरुवात झाली बरं का आणि टाइम संपला म्हणजे महाराज बरोबर त्याच बरोबर आहे. कारण की टाइम कुंकड गेला काही कळालं नाही तर 5च मिनिटात सांगतो मी त्याचा भावार्थ की महाराज म्हणतात बाबा जे काय घटकात आपल्या मधामध्ये राक्षस आपले शत्रू आहेत आपल्याला सुखी न राहू देणारे आनंद स्वरूपात न राहू देणारी आस भय चिंता लाज काम करून यायला हटवे आधी म्हणजे आशा बरं का आस पण कोणतरी पैसे यायचं ज्ञानेश्वरी उघडी तरी अवधान एकल्याने द्यायची. कशाचं अवधान घेऊ गणेश पूजा करायला देवाचं ध्यान करायला लहान मुलाला सांगितलं बाबा किडूक बघ शिरलं घरात साप शिरला घरात कशाचं ध्यान लागतं देवाकडे म्हणजे आज बी आहे भय बी कशाचं तरीच जीव सुख पाहिजे का. आस भय चिंता आपा एका कडेवर एक दिवस चिंतन करायसारखं आपण काही पण आपल्याला काय नाही येळच नाही येळच नाही आपल्याला. एक दिवस टाइमच नाही राहणार सगळा टाइम जाणार एक दिवस सगळीकडे येळ आहे. फक्त कीर्तनाला काय लग्नाला 3 का वाजणार 4 ला लग्न लागणार काय घोर नाही नाही बरोबर आहे म्हणा. आता दिवसभर चालूच आहेत कार्यक्रम. तर हे जे काय आपले शत्रू आहेत देवा माझ्याने हटत नाही. आशा तृष्णा न मरी हा शरीर आटे माया मरी मन न मरे मरमर गए. हा आशा ही आशा फार मोठी शत्रू आहे आपली. ही कधी आपल्याला देवाकडे स्थिर राहू देणार. आणि एक भय कोणचं भय आस भय चिंता लाज लाज माळ घालायची काय वाटती लाज वाटती. टाळ्या वाजायची लाज वाटती. पुंडलिकावरती म्हणायची लाज वाटती. लग्नात नाचायची हा लाज लाज भय शंका दुराविला मार. हे माझे शत्रू आहेत आडवे येणारे. आणि जोपर्यंत मी देहाचा विसर पडत नाही महाराज म्हणते तोपर्यंत काय होत नाही की ब्रह्माचे स्वराज्य येत नाही. मी ब्रह्मय अशी वरती होत नाही आणि ब्रह्माचं सुख त्याला मिळत नाही. म्हणून राग देश निमाले काय काय देहाचा इसर पडला तर राग देश निमाले तरीच ब्रह्माचे स्वराज्य आले. तोपर्यंत राज्य नाही येणार. महाराज म्हणजे ब्रह्म किती मग ब्रह्म म्हणता भीती काय का सुटकी म्हणता हा ब्रह्म म्हणता भीती. मी कशाची ब्रह्म बाबा हा स्वरूपाने कोण आहे सगळे तो का म्हणे हा तो हा मूर्ख नेणे वर्म म्हणजे प्रत्येक जीव कोणे ब्रह्म आहे. सत्पत्ते ब्रह्म चित्पत्ते माया आनंद पदी जया म्हणजे अरे देवा असा आमच्यावर काय करतो एक बार उपकार केला तरीचा हा जीव तो उपकार केला तर देहाचा इसर पडल. देहाचा इसर पडला तर जीवाला काय होईल सुख होईल. हा आणि सुख झालं तरच मग मनुष्य देहात येऊन फायदा आहे. नाहीतर महाराज म्हणते दुःखातच जीवन शरीर शिकताना दुःख आयुष्यभर दुःख
आणि मरतानी बी दुःख. आणि देहाचा विसर पडत काय नाही. देहे नोहे मी काय न म्हणा दे माझा ऐसा मग भरवासा कळे. कारण की आपण मरत नाही, पण मरायचं दुःख का होतं तर आपल्या मरणाऱ्या न मरणाऱ्या स्वरूपाला आपण विसरलो. आणि मरणाऱ्याला इसराना काय काय मरणाऱ्या देहाला इसराना आणि मरणाऱ्या स्वरूपाला आपण इसरली. तया थोर झाली पचतील खाणी 84च्या. म्हणून देवाला म्हणले तुकाराम महाराज, देवा तू म्हणशील लयच मागितलं लांबलंच का, इतकं मागणं असतं का कुठं, देत राहिलं मग काय मागतच राहा का. देव राही रागवून म्हणून देवाला काय म्हणले ते एवढं नको देऊ आता बारीक सारी. मागणी ते कयची आहे आता, मागणी ते कयची आहे आता. तीन गोष्टी मागितल्या पाहिजे. महाराज म्हणते मनुष्य देहात आलं की देवाला मागितलंच पाहिजे. काय मागितलं पाहिजे, जे संतांनी मागितलं तेच मागितलं पाहिजे. मागणे ते एक आता जास्त नाही, थोडंच कीर्तन बी थोडंच राहिलं, मागणी बी थोडीच राहील. कारण गाडी कशी घेतली आता जरा रावती त्या गाडी घेतली. तर काय मागणे फक्त नाममुखी, माझ्या मुखात काय दे नाम दी. मुख आहे नाम नाही असं ठेवूच नको. मुख आहे म्हणलं हा नाम नाही म्हणलं की नाम आहे ना मुख. हा जीवा नव्हे काळ वाचा नव्हे लाव. अरे ज्याला तोंड आहे तिथं नाव नाही असं ठेवूच नको तुझ्या. मुख म्हणलं की काय ठेव तिथं नाममुखी. संत संग, संताचा संग, मुखात नाम आणि आहार शुद्ध. झालं का काय काय आहार शुद्ध, मुखात नाम आणि संताची संगत. आणि संताची संगत म्हणलं की संत जगजोगी जाग 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 बोलते जागता जग नाही. मग काय काय संत म्हणलं की काय असते जग जोगी. म्हणजे जगाला काय करणारे जग भोगी, जग त्यागी. जग त्यागी बी नाही ते हा, आणि जग कसे जग जोगी, जग जोगी जाग जाग. जसं झोप लागल्यावर स्वप्नामध्ये बरळतो तिथं देह मी नसून देह मी वाटतो. देह संबंधी माझे नसून माझे वाटते. तिथला संसार खरा नसून खरा वाटतो. बरळतो तिथं गरीब वाटतो, श्रीमंत वाटतो, राजा वाटतो, भिकारी वाटतो. पण ते सगळं काय असतं बरळतो का गरिबी असते का श्रीमंती. चक्रवर्ती राजा निज मंदिरी पौडला सुमन शेजेवरी. सो
तेच होऊन भिकारी तिथे होऊन भिकारी आणि तिच्या घरी भीक मागे. स्वप्ने होऊन भिकारी. श्रीमंत राजा झोपला, त्याला स्वप्न कशाचं पडलं? भिकारी झाला का स्वप्न भिकारीचं पडलं? त्याला जागा करायचं का श्रीमंत करायचं? हा, त्याचं आपल्याला जागा करायचं का देव करायचं? जागा केलं की जगच देव का जगात देव? जगच देव. अलंकार सोन्यात, अलंकारात सोनं का सोनच सोनं? अलंकार नाहीच. काय सोनाचे हे अलंकार नामी तुका म्हणे तैसे आम्ही. म्हणजे हे जागा झाल्यावर जग हे स्वप्न आहे आणि ह्या स्वप्नाचं अधिष्ठान आपण आहे. कशाचं? तिन्ही अवस्थाचं अधिष्ठान आपण आहे. जागृती आणि स्वप्न आणि सुसुप्ती तिन्ही अवस्थात आपलंच अस्तित्व आहे आणि तिन्ही अवस्था आपल्यात नाही. असं संताची काय ती मला न लगे मुक्ती धन संपदा संत संगदी काय ती मला देवा? संत संग देई चरण सेवा. जीव जागा नाही, झोपलेला आहे आणि झोपल्याला जागा करीत असतो का? जागा असणारा झोपल्याला जागा करीत असतो. देव बी जागे, संत बी. आणि संत काय करायले? आपल्याला जाग करायले. म्हणून तुकाराम महाराज म्हणते देवा देवा माझी शुद्ध सेवा घे. मी काय जी भक्ती करतो, मी काय नामस्मरण करतो, तो का म्हणे नको
देव